श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी केतकीच किचन अँड लाईफस्टाईल या ब्लॉगिंग चॅनलवर आपलं सगळ्यांचं खूप स्वागत करते. आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार, आजची दुसरी शिवामूठ. माझी पूजा झालेली आहे, तुम्हाला पुढे मी ती दाखवणारच आहे. आणि आज व्हायचे होते तीळ. तर आजच्या पूजेची तयारी मी केलेली आहे. हे मी लावलेल्या झाडांवरची छान छान फुलं आलेली आहेत. खूप बरं वाटतं, आपण कष्ट करतो आणि त्या कष्टाचं सुंदर असं फळ आपल्याला मिळतं. आणि हे तगरीचं फूल आहे, हे कायम येतं. आणि आज आहे शिवामूठ, त्यामुळे महादेवाला वाहण्यासाठी बेल घेतलेला आहे. ही बाहेरून आणलेली फुलं आहेत. त्यानंतर तयारीमध्ये तुपाचा दिवा, आज तीळ वाहायचे आहेत त्यामुळे तीळ, त्यानंतर अत्तर, अक्षता, हळद कुंकू आणि गंध असं आपण घेतलेलं आहे. आणि आता सगळ्यात पहिल्यांदा मी देवारा स्वच्छ करून घेतला, त्यानंतर महादेवाला स्थापन करून घेतलं. तुम्ही बघू शकता, आधी मी तांदूळ वाहिले आहेत आणि नंतर मी गंध लावून घेतलं, हळद कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर आपण सुगंधित फूल वाहायचं आहे, त्यासाठी अत्तर लावून छान असं फूल वाहून घेतलं. तुम्ही बघू शकता, इथे छान असं मी शिवामूठ वाहते आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं तसं शिवामूठ वाहताना जे म्हणतात ते मी इथे म्हटलेलं आहे. शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ, ईश्वर देवा सासू सासऱ्या धीरा भावा नंदा जावा, भ्रतारा आवडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून मी शिवामूठ वाहिलेली आहे. छान अशी पूजा झालेली आहे. मग धूप दाखवून घेतला, दिव्याने ओवाळून घेतलं, तुम्ही बघू शकता. आणि छानपैकी मी आरती करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि दुपारी मी नैवेद्य दाखवणार आहे. आणि छान अशी आरती केल्यानंतर मी बाकीच्या देवांना देखील आरती दाखवून घेतली. आणि मग तुम्हाला मी दाखवणार आहे आज माझ्या देवघरात कोणकोणते देव आहेत. मोठा व्हिडिओ मी करेनच, परंतु हे बघा, ही गोमाता, ही घंटा आहे आणि गोमातेलासुद्धा आपण पूजतो आपल्या देवाऱ्यामध्ये. छानपैकी गंगेचं पाणी आहे, तिला अयोध्येतील माती, लक्ष्मी, त्यानंतर आपल्याकडे बाळकृष्ण, शंकरा, आपले महाराज आणि वैभव लक्ष्मी अशी आपण पूजा करतो. तुम्ही बघू शकता, आज देवारा किती छान दिसतोय. हल्ली रोज फुलं येतात त्यामुळे खूप छान वाटतं. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्यापैकी शिवामूठ कोण कोण वाहतं. आमच्याकडे हे सगळेच जण वाहतात. हे माझं 4थं वर्ष आहे. आणि पुढच्या ह्याला मला वाटतं मूग असावेत, मी तुम्हाला ते दाखवेनच. प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवामूठ वाहायची असते. आणि जमल्यास पुढच्या सोमवारी मी तुम्हाला कहाणीसुद्धा वाचून दाखवेन. आपल्याकडे असलेल्या पाना फळा फुलांनी आपण छान पूजा करायची. गावाकडे ही पूजा करायला अजून छान वाटतं. खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं पण मिळतात आणि छान अशी पूजा झाली आहे. आणि हो, आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या इकडच्या स्वारीने केलेली मंत्रसेवासुद्धा ऐकायला मिळणार आहे. थोडेसे कॅमेरा फ्रेंडली ते नाही आहेत, त्यामुळे तुम्ही ते समजून घ्याल, पण खूप छान अशी सेवा आमची महादेवाची झालेली आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. पकबिल्बपत्र रचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम् सौवर्णे नवखण्डरत्नरचिते पात्रे धृतं पायसं भक्ष्यं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं शाकानामयुतं जलं रुचिकरं गर्भूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचिता भक्त्या प्रभो स्वीकुरु छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलम् वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च गीतं तथा साष्टाङ्गं प्रणतिर्पविधारयेत समस्तं मया सङ्कल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणाः शरीरं गृहम् पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थिते सञ्चार्योपदक्षिणविधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम् करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधम् विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो नमः पार्वतीपदे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.